भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करायला हवा। इराणने संकटाच्या काळामध्ये भारताला मदत केली आहे, त्यामुळे भारताचं कर्तव्य आहे की शोक व्यक्त करावा। घाबरता का, भीती वाटतेय, असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय। यावरती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। आधी घर सांभाळा, 140 कोटी जनतेचा मोदींवरती विश्वास असल्याचं देखील बन म्हणाले। त्या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे। काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे। पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे। काय ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरते का की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाबद्दल संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देत आहेत। संजय राऊत, तुम्हाला महाविकास आघाडीमधलं भांडण सोडवता येत नाही। महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेचा उमेदवार कोण होणार हे ठरवता येत नाही आणि तुम्ही आखाती देशाच्या युद्धाबद्दल आभाळ हाणतायत। ही भाषा बंद करा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी आणि त्याबद्दल भूमिका घेण्यासाठी सक्षम आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।